तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमच्या पाठीवर स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी झाले 2-3 दिवस झाले लातूरमध्ये आहे आणि आता आपण आलो आहोत उदगीर तालुक्यामध्ये। आणि उदगीर तालुक्यामध्ये जे मार्केट आहे आणि जे नवीन बुद्ध विहार बांधण्यात आलंय ते तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आणि माझ्यासोबत असणारे आपला रोनित आणि सिद्धांत पाटील उभे आहेत। जवळजवळ आम्ही 20 किलोमीटर आलो आहोत आमच्या गावापासून उदगीरला। आणि तुम्हाला मी उदगीरचं मार्केट आणि उदगीरमध्ये बांधलेलं जे बुद्ध विहार आहे तुम्हाला दाखवतो। खूप मस्त मार्केट आहे आणि विहार एकदमच एक नंबर आहे। आणि तिकडे तुम्हाला घेऊन जातो। व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। सिद्धांत भाऊ आणि आपल्यासोबत रोनित आहे आणि समोर तुम्हाला एक कमान दिसत असेल व्हिडिओमध्ये, तिकडे तिथून मार्केट चालू होतं। तर आता आपण प्रवास करून पोहोचलो आहोत विश्वशांती बुद्ध विहारच्या समोरच आहोत। आणि तुम्हाला मी दाखवतो समोरचा एरिया कसा आहे, कसा परिसर आहे, कसं बांधलंय। हा आहे विश्वशांती बुद्ध विहारचा समोरचा भाग आहे आणि इथून आपण आतमध्ये प्रवेश करून जाणार। आतमध्ये मी तुम्हाला आतमध्ये गेलो होतो कसं काय विहार आहे सगळं काही दाखवेन। विहाराचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 4 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले। हे विहार सुमारे 1.15 हेक्टर जागेवर बांधले असून यात 1200 अनुयायांसाठी ध्यान केंद्र आहे। मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की विहाराचे बाहेरचं बांधकाम आहे, विहाराच्या बाहेरचा जो परिसर आहे आणि जो बनवण्यात आलाय कसं काय आहे ते तुम्हाला मी पूर्ण विहारच्या बाजूचा परिसर फिरून दाखवणार आहे। साईडला तुम्हाला समोर बघायला भेटत असेल की हे कसं बांधकाम केलं आहे, कसा मार्बल लावला आहे आणि ज्या खिडक्या ज्या लाकडी बनवण्यात आल्या आहेत त्या कशा आहेत। या साईडला तुम्हाला बघायला असेल ज्या खिडक्या लाकडी बनवण्यात आल्या आहेत ना, म्हणजे विहाराचे जे पूर्ण कसं बांधकाम केलं आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। हा समोरचा परिसर आहे, समोरच्या परिसरामध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल की कसं बांधकाम आहे, कसं गार्डन बनवलं आहे, कसे झाडं लावली आहेत। आज मी पाठच्या साईडला पण जातो आणि या साईडला तुम्हाला ध्वज बघायला भेटत असेल, पंचरंगी ध्वज फडकतोय आणि आपण विहाराच्या समोरच आता उभे आहोत। आणि जे समोरचं जे बांधकाम आहे, जी कलाकृती केली आहे, नक्षीकाम केलं आहे, खूप भारी आहे। मी पहिल्यांदाच लातूरमध्ये आलो आहे। माझ्यासोबत सिद्धांत आणि रोनित आहे आणि माझा पाठचा परिसर तुम्हाला दाखवतो की हे जे अशोक स्तंभ बांधण्यात आला आहे आणि पूर्ण बाजूला जे गार्डन बनवलेलं आहे ना, खूप भारी परिसर बनवण्यात आला आहे। आणि पाठच्या साईडला तुम्ही बघाल नाही जे बांधकाम तुम्हाला केलेलं बघायला भेटत असेल, खूप भारी वाटतंय। आणि पूर्ण बाजून गार्डन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत, कलरफुल झाडं आहेत, खूप भारी वाटतंय। ह्या साईडला पण तुम्हाला दाखवतो मी, ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की विहाराचं पूर्ण स्ट्रक्चर। तर आपण समोर आहोत आणि समोरचा जो भाग तुम्हाला बघायला भेटतोय विहाराचं पूर्ण जे बांधकाम केलं आहे ना, खूप भारी वाटतं इथे आल्यावरती। तुम्ही जर असाल जवळपास तर नक्की येऊन एकदा भेट द्या। आणि आपण आता ह्या साईडला जाणार आहोत, थोडा वेळ बसणार आहोत। हे पूर्ण जे गार्डन टाईप झाडं लावलेत ना, एकच